भुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजा देवीसमोर उभी असते, नमस्कार करते आणि मनामध्ये विचार येतो, नेमकं काय झालं असेल. आबासाहेबांनी एवढ्या सगळ्या माणसांमधून इथे देवकी मावशीला कसं बरं गायब केलं असेल तेच समजायला मार्ग नाहीये. नेमकं काय झालं असेल असा विचार आता इकडे गिरिजा करू लागते. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला नागेश्वर देवकीच्या समोर बसलेला असतो. देवकीला विचारत असतो, बोल, खरं खरं सांग. मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता मला ह्या सर्व गोष्टी तू सांगायच्या आहेस. कुठे आहे तुझी मुलगी, कुठे आहे? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, मला नाही माहिती ती कुठे आहे. मीच तिला शोधण्याचा प्रयत्न करते, पण मला ती नाही सापडत आहे. त्याच वेळेला इकडे आता तो म्हणत असतो, हे बघ, गपगुमानं सगळं काही सांगायचं. तेव्हा इकडे देवकी फारच चिडचिड करत असते. ती म्हणत असते, तुझं काय चाललंय? तू का असं वागतोयस हे तुला समजतंय का? आमचा सगळा पैसा, आमचं सगळी प्रॉपर्टी, आमच्या सगळ्या गाड्या, त्याचबरोबर इकडे आमची कंपनी, कारखाना, हे सगळं काही तू हडप केलंस. आणि ह्या सर्व गोष्टी हडप करून सुद्धा तुला अजून समाधान झालं नाही का? का आमच्या मागे लागलेला आहेस? का आमच्या मागे लागून तुला पुन्हा हे सगळं मिळवायचं आहे का? असं तो आता इथे बोलत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, हो, कारण तुझी मुलगी इकडे त्या प्रॉपर्टीची वारस आहे आणि तुला माहिती आहे की ती मुलगी कुठे आहे म्हणून. त्यामुळे गपगुमानं हे सगळं सांग. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला आता इथे उर्वशी जी आहे, ती उर्वशी आपल्या देवकीसमोर आलेली असते. जेव्हा उर्वशी देवकीसमोर येते तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय हे सगळं काही? अगं, तुला कळतंय का? मला चहा, कॉफी हे सगळं काही हवंय. मग तू लायकीत राहायचं. आता इकडे उर्वशी खूपच चिडचिड करत असते, ती म्हणजे देवकीवर, वासंतीवर. आणि तेव्हा वासंती तिथून आतमध्ये निघून जाते. इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर तिला धमकावत असतो. इकडे ती सांगत असते की नाही, मला काहीच माहिती नाही आहे. हे बघ, तू कुठे शोधायचं तिकडे शोध, पण मला नाही माहिती माझी मुलगी कुठे आहे, काय आहे ते. तुला खूप मोठा चुकीचा गैरसमज होतोय. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ, तुला मी गोडी गुलाबीनं सगळं काही विचारण्याचा प्रयत्न करतोय. मला सगळं काही सांग, नाहीतर मी काय करेल हे तुला समजणार सुद्धा नाही. तेव्हा ती म्हणत असते, तुला असं का वाटतंय की ते सगळं मला माहिती असेल म्हणून? हे बघ, मला काहीच नाही माहिती ते, आणि तू चुकीचा विचार करतोयस ह्या सर्व गोष्टीबद्दल. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, तुला मी एक गोष्ट सांगू का? आत्ता जरी तू ह्या सर्व गोष्टी मला नाही सांगितल्या ना, तरीसुद्धा मी ते शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुला असं वाटत असेल की तू माझ्यापासून लपून राहशील आणि हे सगळं काही तू मला सांगणार नाहीस वगैरे वगैरे, हे सगळं आता तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा वासंतीकडे जाते. आणि गिरिजा वासंतीकडे गेल्यानंतर आता तिला ती विचारत असते, आई, काय झाले? तुम्ही एवढ्या घाबरलात का? आणि आत्ते सासूबाई तुमच्यावर आज एवढं ओरडत का होत्या? खरं खरं सांगा, काय झालेलं आहे? मला सांगणार आहात की नाही तुम्ही? तेव्हा ती म्हणत असते, नाही गं, काही नाही झालं. असं कसं काही नाही झालं? काहीतरी नक्कीच झालंय, पण तुम्ही मला ते सगळं काही सांगत नाही आहात. आता इकडे वासंती रडायला लागलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही का रडताय? काय झाले ते तरी सांगा मला. आता ती म्हणत असते, नाही गं, मला माहिती. जेव्हा मी लग्न करून ह्या घरामध्ये आले तेव्हापासून त्या माझ्यावर असंच राग करतात, माझ्यावर असंच ओरडतात. मला नाही समजत त्यांना नेमकं काय झालंय आणि काय नाही ते. कसं समजू त्यांना आणि कसं नाही तेच मला कळत नाही. आता उद्या बघ ना, आमच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. आमच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जेव्हापासून मी ह्या घरामध्ये आले तेव्हापासून त्या राग, चिडचिड हे सगळं काही करतच आले आहेत. आता ती म्हणत असते, हो, ते सगळं काही खरं आहे, पण एक गोष्ट कळते का तुम्हाला? तेव्हा ती म्हणत असते, कोणती आणि कसली गोष्ट? अहो, हे बघा, तुम्ही नका काळजी करू. उद्या तुमच्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा वासंती म्हणत असते, खरं तर हे वंसांना लग्न मान्यच नव्हतं.
जेव्हापासून मी घरात आले तेव्हापासून त्यांनी माझी रागराग चिडचिड केली. त्यांना मी या घरामध्ये नकोच होते. त्यांनी मला घरातून बाहेर काढण्याचा खूपदा प्रयत्न केला. फक्त आणि फक्त रुद्र माझ्या पोटात होता म्हणून त्यांनी मला ह्या घरात ठेवलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर गिरिजालासुद्धा फारच त्रास होऊ लागलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर इकडे गिरिजाने रुद्रला दुपारच्या जेवणासाठी घरीच बोलावून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आज तुम्ही घरी जेवायला या. बाकीच्या इतर लोकांसाठी मी स्वयंपाक बनवलाय, तो मी एनजीओमध्ये पाठवते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी येतो, दुपारच्या जेवणासाठी घरीच येतो, असं म्हणून हा फोन ठेवला जातो. त्याच वेळेला इकडे आता नागेश्वर वासंतीला भेटून घरी आलेला असतो आणि तो आता इकडे खूपच जास्त रागराग आणि चिडचिड करत असतो. तेव्हा इकडे आता वासंती त्याला म्हणते, काय झाले, तुम्ही एवढा रागराग आणि चिडचिड हे सगळं का आणि कशामुळे करताय? त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, मला तर आता कळतच नाही, ती देवकी काहीच सांगायला तयारच नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, उर्वशी, आबासाहेब एवढा कसला विचार करताय? मी तर म्हणते मारून टाका ना तिला. कशाला उगाचच तिचा ठेवून काय उपयोग आहे? काय करायचं आहे तसंही तिचं आपल्याला. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, दिदी साहेब तुम्ही विसरलायत का? ती बया, ती पोरगी आपल्याला कशासाठी हवी ते? तर ती फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीसाठी आपल्याला हवी आहे. एकदा का सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली ना तर मग झालं. मग मला सांगा, प्रॉपर्टीसाठी कोण आहे? तर तिची जी लेक आहे ना, ती लेक तिची वारसदार आहे. मग एकदा का आपल्याला सगळं काही समजलं ना तर मग झालं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो गिरिजाने हे सगळं काही ऐकलेलं असतं. गिरिजा म्हणत असते, तरीच म्हटलं हे सगळं काय एवढं हे करतायत आणि सगळी प्रॉपर्टी इथे त्यांच्या मुलीच्या नावावर आहे, त्यामुळे ही लोक अशा पद्धतीने वागतायत, असं करतायत. हे सगळं तिच्या आता इथे लक्षात आलेलं असतं. इकडे आता गिरिजा तिच्या बेडरूममध्ये असते. त्याच वेळेला दोघांची जेवणं झाल्यानंतर आता रुद्र येतो आणि म्हणत असतो, खरंच गिरिजा, तुम्ही मला इकडे आज घरी बोलवलंय ना, फार आनंद झाला बरं का. म्हणजे ते जेवण आणि त्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटलं. तेव्हा इकडे आता तिच्या हातामध्ये नागेश्वर आणि वासंतीच्या लग्नाचा एक फोटो असतो. तेव्हा रुद्र तिला विचारत असतो, गिरिजा हा फोटो तुमच्याकडे कसा? तेव्हा ती म्हणत असते, रुद्र हा फोटो कोणाचा आहे? आईसाहेब आणि आबासाहेबांचा आहे. तेव्हा आता गिरिजा त्याला म्हणत असते, मग मला सांगा, आईसाहेब आणि आबासाहेब ह्या दोघांचं लग्न नेमकं कधी झाले ते तुम्हाला माहिती का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही, मला नाही माहिती. त्यावर इकडे आता त्यांची ॲनिव्हर्सरी कधी आहे हे तरी तुम्हाला माहिती आहे का? आणि तेव्हा ती म्हणत असते, नाही, ते सुद्धा नाही माहिती. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, त्यांची ॲनिव्हर्सरी उद्या आहे. काय सांगताय? हो. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, मग आता आपण काय करायचं? तेव्हा रुद्र म्हणतो, काय करायचं म्हणजे नाही समजलं. मग आता आपण त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी करूया. लगेचच आता रुद्र म्हणत असतो, खरं तर आत्तापर्यंत त्यांनी त्यांची ॲनिव्हर्सरी कधीच साजरी केली नाही किंवा मी त्यांना कधी केकसुद्धा कट करताना पाहिलं नाही. मग मला कसं समजणार ना? त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, आत्तापर्यंत त्यांनी नाही ना काही केलं, मग आत्ता ह्या वेळेला आपण करूयात. आपण त्यांना छान सरप्राईज देऊया. त्यावर रुद्र म्हणत असतो, चालेल ना, मला आवडेल त्यांना सरप्राईज देण्यासाठी. आता इकडे लगेचच गिरिजा म्हणत असते, पण काही करून त्या दोघांना बाहेर पाठवावं लागेल, म्हणजे तेव्हाच आपल्याला इकडे घर डेकोरेट करता येईल. आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, हो ते तर आहेच, पण आता कसं बाहेर पाठवायचं ते कळत नाही. म्हणजे आबासाहेबांना मी पाठवू शकतो, पण आईसाहेबांचं काय? म्हणजे आबासाहेब नेहमीच त्यांच्या कामानिमित्त बाहेर जातात, पण आईसाहेबांचं काय? त्यावर आता इकडे गिरिजा म्हणत असते, हो ते पण आहे. आता रुद्र तिथून निघून जातो. नागेश्वर आलेला असतो. नागेश्वर आल्याबरोबर गिरिजाला म्हणत असतो, एवढे दचकायला काय झाले? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, दचकायला असं काही नाही आहे, तुम्ही असं अचानकच माझ्यासमोर येऊन उभे राहिले ना म्हणून थोडंसं घाबरायला झालं. तेव्हा आता नागेश्वर पॉईंटलाच येतो, खरं सांगा, तुम्हाला देवकीने आमच्याबद्दल काय सांगितलं होतं? तेव्हा गिरिजा म्हणते, कोण देवकी?
त्यावर नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, सगळं काही माहीत असून न माहीत असल्यासारखं दाखवू नका. तिथे एनजीओमध्ये काल वर्धापन दिनानिमित्त 2 बायका येणार होत्या स्टेजवरती. त्यावर गिरिजा म्हणत असते, हो ना, बघा ना, ती एकच बाई आली आणि दुसरी बाई कुठे गेली काही कळलंच नाही हो. आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय ते मला नाही समजत आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, आमच्याशी पंगा घेऊ नका. त्यावर ती म्हणत असते, नाही, तुम्हाला असं का वाटते? मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुमच्या विरोधामध्ये जाण्याचं ठरवलंच नाही. त्यामुळे मी तुमच्या विरोधात का आणि कशासाठी जाईल? नाहीच, मी तुमच्या विरोधात अजिबात जात नाही, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आता नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला सुद्धा नाही माहिती. पण आता गिरिजा म्हणत असते, त्या बाई नेमक्या आहेत कोण आणि तुम्ही त्यांचा एवढा राग वगैरे का करताय? आता नागेश्वर म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला न समजलेल्याच बऱ्या, असं सुद्धा आता इथे तो बोलतो. दुसऱ्या बाजूला आता तो निघून गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते, असंच गाफील ठेवून मी तुझा काटा काढणार आहे. तू लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला मी काय करते हे कळू देणार नाही नागेश्वर, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. इकडे आपण पाहतो की रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय करायचं ते सांगा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मी काय म्हणते ते नीट ऐका. हे बघा, आपल्याला आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आईसाहेबांना इथून घरातून बाहेर काढलं पाहिजे आणि तेव्हा मगच आपल्याला सगळी काही तयारी वगैरे हे सगळं करता येईल. आता रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण गिरिजा म्हणते, पण हे सगळं तुम्हालाच त्या दोघांशी बोलावं लागेल, मी नाही बोलू शकत. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे चालेल ना, मी आबासाहेबांना आणि आईसाहेबांना आजच कुठेतरी बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा गिरिजा म्हणते, हो, आपण छान केक वगैरे आणूया. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो, खूप छान आपण डेकोरेशन करूया. तेव्हा पुन्हा एकदा गिरिजा म्हणत असते, ठीक आहे, आपण डेकोरेशन तर करूयाच, मस्त पूर्ण घर सजवूयात आणि त्या दोघांना छान असं सरप्राईज देऊयात, त्यांनासुद्धा आनंदच होईल. म्हणजे आत्तापर्यंत त्यांच्यासाठी एवढं छान असं सरप्राईज कोणीच केलं नसेल असं त्यांना वाटेल. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, हो चालेल, आपण असंच करूयात. आता ह्या दोघांचा फायनली जो काही प्लॅन आहे तो प्लॅन इथे ठरलेला असतो. तर इकडे हे सगळं काही उर्वशीने ऐकलेलं असतं. उर्वशीला इकडे फारच जास्त राग येत असतो, चिडचिड होत असते. ती विचार करत असते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ही गिरिजा फारच उडायला लागलेली आहे. ही गिरिजा हिची मजल इथंपर्यंत जाऊन पोहोचली. गिरिजा वासंती आणि दादासाहेबांची ॲनिव्हर्सरी करणार का? मी हे अजिबात होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दोघांना काही करून थांबवलं पाहिजे. आता सर्वजण छान असे संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेला रुद्र हा खूप छान विषय काढत असतो, तो म्हणजेच की इकडे नागेश्वरकडे. त्याला काही करून नागेश्वरला आणि वासंतीला बाहेर पाठवायचं असतं आणि त्याचमुळे त्याचा हा प्लॅन इथे सुरू असतो. आता तो म्हणत असतो, आबासाहेब मी काय म्हणतो ते ऐका ना. तेव्हा तो म्हणतो, काय? इथेच आपल्या काकड गावाला मस्त एक खूप छान असं मंदिर आहे. मी काय म्हणतो, आईसाहेब आणि तुम्ही दोघेही जण त्या मंदिरामध्ये जाता का? म्हणजे उद्या जाऊन अभिषेक करा. जर तुम्ही उद्या जाऊन दोघं एकत्र अभिषेक केला ना तर खूप चांगलं होईल. म्हणजे घरामध्ये सुद्धा आणि राजकारणामध्ये सुद्धा थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी येईल. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, नाही चिरंजीव, आम्हाला अजिबात जायला जमणार नाही. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो, असं काय करताय? बघा ना सावी, खरं सांग, आता जर आपण एखादी गोष्ट पॉलिटिक्ससाठी केली तर त्याचं फळ नक्की मिळतं ना. त्याच वेळेला आता इकडे ती लोक म्हणत असतात, हो, सावीसुद्धा त्याला होकार देत असते. आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, आम्हाला नाही जमणार आणि आम्हाला खूप कामं आहेत. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा दादासाहेब, असं बोलू नका ना, तुम्ही आईसाहेबांना घेऊन जा आणि तिथे अभिषेक करा. हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, बरं ठीक आहे, आम्ही जायला तयार आहेत, पण आम्ही आमची कामं आटपू आणि तसंच मंदिरात जाऊ. ह्या तुमच्या आईसाहेबांना कसं तिकडं पोहोचवायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. त्यावेळेला रुद्र म्हणत असतो, ठीक आहे आबासाहेब, तुम्ही काळजी करू नका, आईसाहेबांना तिथंपर्यंत कसं पोहोचवायचं, काय करायचं हे आमचं आम्ही बघू, मी त्यांना तिथेपर्यंत पोहोचू. त्यावर आता इकडे नागेश्वर विचार करत असतो, बापरे, मला एक गोष्ट कळत नाही आहे, नेमकं हा जो काही आपला रुद्र आहे तो नेमका का आणि कशामुळे मला तिकडे पाठवतोय तीच गोष्ट लक्षात येत नाही आहे. पण असो,
आता चिरंजीव हे सगळं काही करतायत म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही फार असं वेगळं नसेल. आणि तसंही वासंतीलासुद्धा पाठवतातच की आमच्याबरोबर, मग काय आपल्या जीवावर काय कुणी उठणार नाही असा नागेश्वरला सरळ सरळ भीती वाटत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही आपली उर्वशी आहे, उर्वशीची फार चिडचिड होत असते. कारण उर्वशीला माहिती आहे ह्या दोघांना हे लोक बाहेर पाठवणार आहेत आणि घरी मस्त असं सेलिब्रेशन करणार आहेत. त्याचमुळे तिची चिडचिड होते. आता जेवणाच्या टेबलवरून अर्धवटच जेवते आणि अर्धवट जेवूनच ती तशीच निघून येत असते. आता तशीच निघून आल्यानंतर इकडे आपण पाहतो की सावी तिच्या पाठी आलेली असते. आता ती म्हणत असते, काय झाले मावशी, एवढी का राग आणि एवढं का बरं चिडचिड करत आहेस? त्याच वेळेला ती म्हणत असते, मला राग आणि चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी होतातच. काय गरज आहे त्या गिरिजाला इकडे दादासाहेब आणि त्या वासंतीला बाहेर पाठवायची? त्या वासंतीच्या चेहऱ्यावरची जी भीती आहे ना, ती हळूहळू इथे आता गायब व्हायला लागलेली आहे. आणि तेच मला नकोय. तिची ही चेहऱ्यावरची भीती मी काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे कमी होऊ देणार नाही. काही जरी झालं तर तिच्या चेहऱ्यावर भीती असलीच पाहिजे. त्याच वेळेला ती म्हणत असते, अगं मावशी, काय करतेस तू? हे VDS का? असू दे ना, काय फरक पडणार आहे त्याने? आणि करू दे ना त्यांना, काय ॲनिव्हर्सरी साजरी करायची, काय करायचं आहे ते सगळं करू दे. त्यानं काय फरक पडतोय? तेव्हा आता इथे उर्वशी म्हणत असते, काय फरक पडतोय? तुला नाही कळणार काय फरक पडतोय ते. कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता त्या वासंतीच्या चेहऱ्यावरची हळूहळू भीती कमी होत चाललेली आहे. पहिलं ती वासंती नजर वर करून बघत नव्हती. आता मात्र हसते काय, खिदळते काय, ह्या सगळ्या गोष्टी ती इथे करू लागलेली आहे. आणि तेच मला नकोय. काही जरी झालं ना तरीसुद्धा तिची ती भीती नेहमीच इथे राहिलीच पाहिजे, असं इकडे आता ती तिला सांगत असते. नाही, काहीतरी केलं पाहिजे ह्या गिरिजाचं आणि त्याचबरोबर ह्या लोकांचं काहीतरी केलं पाहिजे असा इकडे आता ती विचार करते. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी गिरिजा आहे ती गिरिजा मात्र छानच तयारीला लागलेली असते. इकडे वासंतीला तर माहितीसुद्धा नसतं की ही लोक तिच्याबद्दल एवढा चांगला विचार करतायत आणि तिच्यासाठी एवढं सगळं काही प्लॅन करणार आहेत. ह्या सर्व काही गोष्टी तिला अजिबात माहिती नसतात. आता दुसऱ्या बाजूला नागेश्वर जो आहे ना तो प्रभासच्या खोलीमध्ये जातो. आता प्रभासच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याला प्रभासलाच माहिती असतं फक्त की ती मुलगी कोण आहे, ती मुलगी कुठे आहे, जिवंत आहे का मेली, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे प्रभासलाच माहिती असतात. आणि त्यामुळे तो त्याच्या खोलीमध्ये जातो. आता खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे तो त्याला सांगत असतो, अरे किती झोपून राहणार आहेस, उठ ना आता, काय चाललंय तुझं, उठणार आहेस की नाही, तुला कळतंय का प्रभास? अरे ती देवकी आम्हाला सापडलेली आहे, ती देवकी जिवंत आहे. मग तू असा किती झोपून राहणार आहेस? आता आम्ही तिच्याकडून सत्य वधवून घेणारच. काही जरी झालं तरीसुद्धा तिच्याकडून एकदा का सत्य वधवून घेतलं की मग तू मेलास काय किंवा जिवंत राहिलास काय त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आता इकडे ती देवकी माझ्या ताब्यात आहे आणि आम्ही जोपर्यंत ती सांगत नाही तोपर्यंत मात्र आम्ही शांत बसणार नाही, असं आता इकडे तो त्याला विचारत असतो, सांगत असतो. आणि तुला जर सांगायचं असेल तर तू सांग, तू हे सगळं मरणाचं जे काही किंवा हे जे काही आजारपणाचं नाटक करतोयस ना, ढोंग करतोयस ना, ते काही फार दिवस टिकणार नाही बघ, असं तो आता इकडे बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग ॲनिव्हर्सरी स्पेशल असणार आहे. कारण इकडे आता रुद्र आणि गिरिजाने फार मनावर घेतलेलं असतं. सगळेजण जेव्हा घरातून बाहेर जातात तेव्हा हे दोघंजण सेलिब्रेशनच्या तयारीला लागत असतात. गिरिजा सुरुवातीला साफसफाई करून घेते. साफसफाई करत असताना तिचा पाय त्या साबणाच्या पाण्यामध्ये निसटतो आणि खाली पडते. तेवढ्यात रुद्र तिला हात द्यायला जातो. आता रुद्र हात देत असताना त्याचा सुद्धा पाय निसटतो आणि तो सुद्धा खाली पडतो. त्याच वेळेला गिरिजा पडणार तेव्हा रुद्र तिला वाचवतो आणि गिरिजा त्याला सावरत असते. तर अशा पद्धतीने दोघंही जण आज एकमेकांच्या पुन्हा एकदा मिठीत आलेले असतात. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे वासंती घरामध्ये नसते. उर्वशी किचनमध्ये येते. गिरिजा काम करत असते आणि ती म्हणत असते, काय गं खूपच खुश आहेस का त्या वासंतीला बाहेर लावलंस आज? तेव्हा गिरिजा काहीच माहिती नसल्यासारखं किंवा हिला पटत नाही ही गोष्ट सुद्धा तिला माहिती असून सुद्धा ती म्हणत असते, अहो असं काय करतायत ते सासूबाई, खरं सांगू का, आज ना इकडे आबासाहेब आणि त्याचबरोबर इकडे आईसाहेब ह्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ना, मग त्याचंच सेलिब्रेशन करायचं आहे, त्यांच्यासाठी सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मी त्यांना बाहेर पाठवलं आहे. आता इकडे प्रेक्षकांनो खूपच छान असं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करत असतात. खूप सुंदर असं डेकोरेशन ही लोक करत असतात. आता प्रभास इकडे म्हणत असतो, नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला त्या उडगीला जाऊन सांगायचंच आहे की ह्या सगळी काही संपत्ती
संपत्तीची मालकीण जी आहे ना ती फक्त आणि फक्त इकडे तू आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगायलाच पाहिजे. आता इकडे घरामध्ये अंधार केलेला असतो, कारण रात्री 12 वाजता हे सरप्राईज द्यायचं असतं. इकडे आता गिरिजाने खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असतं रुद्रच्या पद्धतीने. अंधार असतो, त्याच अंधाराचा फायदा घेत आता इकडे प्रभास गिरिजेच्या कानाजवळ येतो आणि तिला सांगत असतो, ह्या सर्व प्रॉपर्टीची मालकीण जी आहेस ना ती फक्त तूच आहेस. असं म्हटल्यानंतर गिरिजा आजूबाजूला पाहते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे लाईट्स ऑन ऑफ केलेल्या असतात. त्या रुद्र एका झटक्यात लाईट्स ऑन करतो. जेव्हा आता इकडे तो लाईट्स ऑन करतो तेव्हा मात्र इकडे नागेश्वरला प्रभास समोर दिसतो. नागेश्वरला प्रभास दिसल्याबरोबर नागेश्वर जोरातच ओरडतो, प्रभास म्हणून. आता मात्र प्रभास बरा झाला आहे ही गोष्ट कशी खपून जाईल, किंवा आता नागेश्वर आणि उर्वशी प्रभासचं काय करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.